महाराष्ट्रातला शेतकरी या माझ्या शेतकऱ्याने खऱ्या अर्थानं आम्हाला जो आशीर्वाद दिला, जो पुन्हा फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न चालला होता, आमच्या शेतकऱ्यांनी तो फेक नरेटिव्ह धुडकावून लावला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला विजय दिला। लाडका शेतकरी असेल, एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे। खरं म्हणजे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये मी देवेंद्रजी, अजितदादा आम्ही जे काम केलं या राज्यामध्ये की शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RP आमचे आठवले साहेब इकडे आहेत आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते। म्हणजे एकीकडे विकास केला आम्ही, डेव्हलपमेंट म्हणजे जे 2.5 वर्षात महाविकास। नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच आनंदाची आणि मोठी असणार आहे। कारण एकनाथ शिंदे परत निवडून येताच त्यांनी एका बैठकीत शेतकऱ्यांसाठी 5 मोठ्या घोषणा आता केल्या आहेत। म्हणजे यामध्ये त्यांनी 5 योजना नवीन जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये आता प्रत्येक शेतकऱ्यांना वर्षाला 60,000 रुपये मिळणार आहेत। यामधील काही योजना नवीन आहेत तर काही योजना जुन्या आहेत, परंतु 5 योजनांमध्ये तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला वर्षाला टोटल 60,000 रुपये 5 वेगवेगळ्या योजनांमधून तुम्हाला मिळणार आहेत। तुम्ही जसं PM किसान योजनेच्या माध्यमातून पैसे घेता तशा प्रकारच्या या 5 योजना आहेत। जे शेतकरी तुम्ही असाल तर तुम्हाला आता हे 60,000 रुपये वार्षिक दिले जाणार आहेत। मग या योजना कोणत्या आहेत, यासाठी अर्ज कसा करायचा बघा लक्ष देऊन। तुम्ही जर शेतकरी असाल तरच तुम्हाला या योजनांचा लाभ मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। बघा आता 3 नवीन सरकार आल्याने सर्व शेतकऱ्यांसाठी 5 मोठ्या योजनांची घोषणा केली आहे। तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे। आता आपल्याला या 5 योजनांचा लाभ मिळणार आहे। सरकार आता प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक 60,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात टाकणार आहे। त्यासाठी 5 योजनांची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे आणि हे पैसे सरकार लगेचच वाटणार आहे। बघा आता लक्ष देऊन, सरकार शिंदे सरकार हे लाडकी बहीण योजनेचे जसे पैसे पाठवतं तशा प्रकारे आता तुम्हाला शेतकरी जर तुम्ही असाल तर तुम्हाला 5 योजनांमधून टोटल तुम्हाला आता 60,000 रुपये वार्षिक दिले जाणार आहेत। परंतु त्यासाठी अट एक आहे, ती अट काय आहे आणि यासाठी कागदपत्रे कोणते लागणार आहेत आणि तुम्हाला पात्रता काय असणार आहे याविषयी सविस्तर बातमी तुम्हाला सांगणार आहे। फक्त लक्ष देऊन बघा फ्री मध्ये पैसे अगदी 60,000 रुपयापर्यंत पैसे तुम्ही आता मिळवू शकता, परंतु तुम्ही शेतकरी असायला पाहिजे। अगदी मोफतपणे पैसे अगदी बँक खात्यात आता तुम्हाला सरकार टाकणार आहे। मित्रांनो, सरकार आपल्यासाठी भरपूर योजना अंमलबजावणीत करत असतात, पण आपल्यापैकी फार थोड्या जणांना या योजनाविषयी थोडीच माहिती असते आणि या योजनांमध्ये काही योजना तर अशा सुद्धा असतात की ज्यांच्या मार्फत सरकारकडून आपल्याला चांगलीच मोठ्या प्रमाणावर रक्कम सुद्धा मिळू शकत असते। आता तुम्हाला माहितीच असेल की PM किसान योजनेच्या माध्यमातून तुम्हाला किती पैसे मिळते, पीक विमा असेल, अशा प्रकारच्या माध्यमातून सरकार तुम्हाला भरपूर पैसे देत असतं। परंतु आता हे व्हिडिओ जे पाहत असतात त्यामध्ये कमी शिकलेले आपले शेतकरी बांधव पण आहेत, त्यांना याविषयी सविस्तर माहिती नसते। त्यामुळे आम्ही सविस्तरपणे ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, कारण व्यवस्थितपणे तुम्हाला समजलं पाहिजे की पैसे तुमच्या खात्यापर्यंत कसे जमा होणार आहेत। अनेक शेतकरी थोडे अडाणी पण असतात, त्यांना योजनाविषयी माहिती नाही। त्यामुळे सविस्तरपणे व्हिडिओमध्ये सांगतो की व्हिडिओमधील तुम्हाला या 5 योजनांचा लाभ आता कसा घेणार आहे, कारण तुम्हाला आता एकनाथ शिंदे यांनी 5 मोठ्या घोषणा जाहीर केल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला चांगलंच माहित असेल की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमची बायको असेल, तुमची सून असेल, तुमची बहीण असेल तर तुम्हाला किती पैसे सरकार देत आहे तुम्हाला माहितच आहे। तशा प्रकारे आता 5 मोठ्या घोषणा शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे सरकारने केले। त्यामुळे तुम्हाला आता याच्या मार्फत वर्षाला 60,000 रुपये दिले जाणार आहेत। बघा हे 60,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत। परत एकदा शिंदे सरकार निवडून आल्याने सरकारने आता शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे। या 5 योजना जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे आता तुम्हाला वर्षाला 60,000 रुपये दिले जाणार आहेत।
या रकमेबरोबर सरकारकडून काही अतिरिक्त फायदे सुद्धा तुम्हाला मिळून घेता येऊ शकतात। तर आज आपण पाहणार आहोत सरकारच्या कोणत्या त्या स्कीम आहेत, कोणत्या योजना आहेत की ज्याच्या मार्फत आपल्याला 60,000 रुपये मिळू शकेल। तुम्हाला सविस्तरपणे याचा अर्ज कसा भरायचा, या 5 योजना कोणत्या आहेत सविस्तरपणे एका पाठोपाठ एक 5 योजनांची नावे सांगणार आहे। बघा तुम्हाला सविस्तर माहिती देतोय, कारण आपले जे शेतकरी बांधव आहेत काही कमी शिकलेले असतात, त्यामुळे सर्व माहिती त्यांना सांगणं गरजेचं असतं। बघा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला या 5 योजनांची नावे सांगणार आहे आणि तुम्हाला कसे 60,000 रुपये तुमच्या बँकेत येतील तसे प्रकारे तुम्हाला माहिती सांगतो। बघा आपण शेतकरी आहात, आपण मजूर आहात, म्हणजे तुम्ही शेतकरी आहे त्यामुळे तुम्ही भरपूर मजुरी करता। आपण गरीब आहात किंवा आपण अशिक्षित पुरुष आहात, आपण कोणीही असून यावर आपण भारतीय नागरिक जरी असला तर भारताच्या तुमच्या कोणत्याही योजनेत, म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय, भारताच्या तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जरी असाल पण महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे बरं का। जर तुम्ही भारताचा नागरिक असला पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे तर या तुम्हाला आता योजना सांगणार आहे। या 3 योजनांच्या मार्फत तुम्हाला 60,000 रुपये मिळणार आहे। या 3 योजना ज्या आहेत त्या नवीन आहेत आणि उरलेल्या त्या 2 योजना आहेत, म्हणजे टोटल 5 योजना, त्या तुम्हाला 2 योजना जुन्या आहेत। या 3 योजना नवीन आहेत, त्यामार्फत तुम्हाला 60,000 रुपये वार्षिक मिळणार आहेत। मग कोणत्या अशा 3 स्टॉप ज्या नवीन योजना सांगितल्या आहेत त्या या सरकारने सांगितल्या आहेत, म्हणजे शिंदे सरकार ज्यावेळी निवडून आले त्यावेळी तुम्हाला या योजनांची घोषणा केल्या। बघा ज्यामार्फत सरकार आपल्याला मोफत पैसे आता देणार आहे। सर्वात महत्त्वाचे आधी सांगतो, हे 60,000 रुपये फक्त शेतकऱ्यांना मिळणार आहेत बरं का। तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्ही आधी कोणत्या म्हणजे तुम्ही PM किसान योजनेचा जर लाभ घेतला असाल तर तुमच्यासाठी ही, तुम्ही शेतकरी आहे म्हणून तुम्ही PM किसान योजनेचा लाभ जर घेतला असाल, जर तुम्ही त्याचा अर्ज भरला असाल तर तुम्ही त्यामार्फत जी कागदपत्रे लागणार आहेत तीच यामध्ये लागणार आहेत आणि तुम्हाला कसे 60,000 रुपये मिळणार आहे ते पण सांगतो। बघा आता जसं आपल्याला माहिती असेल की तुम्हाला सरकारी योजनांच्या बाबतीत भरपूर शंका आपल्या मनात असतात, कारण की सरकारी योजनेविषयी फ्रॉड भरपूर असतो। बघा अगदी मोठमोठी फसवणूक सुद्धा होता बघा, कारण याविषयी पूर्ण शेतकऱ्यांना माहिती नसते। मग त्याकरताच त्या व्हिडिओमध्ये अगदी योग्य अगदी अचूक माहिती तुम्हाला या 3 योजनांबद्दल सांगणार आहे। म्हणजे टोटल 5 योजनांविषयी घोषणा केली आहे, त्यामधील 2 योजना जुन्या आहेत, 3 योजना ज्या आहेत त्या नवीन आहेत। या 3 योजनांच्या माध्यमातून तुम्हाला आता टोटल 60,000 रुपये वार्षिक दिले जाणार आहेत। एवढंच नाही तर व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला काही वेबसाईटची काही लिंक सुद्धा कोणत्या आहेत त्या वेबसाईटबद्दल सांगणार आहोत, ज्यामार्फत तुम्ही या 5 योजनांमधून व्यवस्थितपणे तुम्हाला महिन्याच्या महिना जो काय असेल ते तुम्हाला हप्ता वार्षिक असे तुम्हाला 60,000 रुपये कसे मिळू शकणार आहे याबद्दल सविस्तरपणे तुम्हाला माहिती सांगतो। बघा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंददायी ठरणार आहे। राज्य सरकारने की तुमच्या शेतकऱ्यांसाठी हिताचा विचार करून तुम्हाला 5 महत्त्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे। या योजनांमुळे राज्यातील आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान 50 ते 60,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। या निर्णयामुळे नवीन वर्षाचा पहिला आठवडा शेतकऱ्यांसाठी विशेष ठरणार आहे। बघा आता तुमच्यासाठी महत्त्वाच्या योजना आहेत त्या वळीने सांगतो। बघा काही योजना नवीन आहेत, काही योजना जुन्या आहेत, त्यामार्फत तुम्हाला चांगले पैसे भेटणार आहेत। बघा त्यातील पहिली योजना जी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना। या योजनेची सुरुवात 2017 मध्ये करण्यात आली होती। त्यावेळी 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी रुपयांची कर्जमुक्ती देण्यात आली होती। बघा काय सांगितलंय, मात्र सॉफ्टवेअरमुळे त्रुटीमुळे सॉफ्टवेअरमधील काय अडचण असेल त्यामुळे 6,56,000 शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची लाभ देण्याची घोषणा केली आहे। ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। बघा काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते। टोटल किती पैसे होते, 44 लाख शेतकऱ्यांना 18,732 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती, परंतु काही अडचणीमुळे 6,56,000 शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते। तुम्हाला कदाचित ही योजनेविषयी माहीत पण नसेल, परंतु एकनाथ शिंदे आता निवडून आल्याने त्यांनी परत एकदा या जुन्या योजनेविषयी सांगितलं आहे की कोणती योजना आहे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना। यामध्ये 44 लाख शेतकरी पात्र झाले होते, परंतु 6,56,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे। यासाठी रक्कम ही 18,762 कोटी आली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये फॉर्म भरून तुम्हाला याविषयी सविस्तरपणे अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा याविषयी व्हिडिओच्या शेवटी सांगतो। तत्पूर्वी तुम्ही या योजनेविषयी पुढील योजनेविषयी तुम्हाला सांगतो। बघा
या योजनेचा तुम्हाला आता फायदा मिळणारच आहे। अर्ज कसा करायचा बघा आता पुढील योजना सांगतो ती म्हणजे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना। शेतकऱ्यांना पीक कर्जाचा बोजा कमी व्हावा यासाठी ही योजना महत्त्वाची ठरली आहे। या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3% व्याज सवलत अनुदानात दिली जाते। चालू वर्षासाठी या योजनेवर 72 कोटी 42 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या निधीतून शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, तुम्ही कोणत्याही बँकेतून जर कर्ज घेत असाल तर तुम्हाला 10 ते 12% तुम्हाला वर्षाला त्या ठिकाणी द्यावे लागतात। पण तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला शेताची मशागत करायची आहे, तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्हाला पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळत आहेत आणि ते पण तुम्हाला वर्षाला 3% व्याज फक्त द्यायचं आहे। आता बाहेरच्या बँका ज्या असतात तुम्हाला माहितच असेल 10% 12% घेतात, परंतु पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेद्वारे तुम्हाला आता 3% व्याज दर तुम्हाला मिळणार आहे। याचा फॉर्म कसा भरायचा, अर्ज कसा भरायचा व्हिडिओच्या शेवटी सांगतो। तत्पूर्वी आपण तिसरी योजना बघू, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना। बघा ही सुद्धा जुनी आहे, 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येते। आतापर्यंत 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5,190 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे। ही योजना शेतकऱ्यांमध्ये नियमित कर्जफेडाची सवय वाढवण्यास मदत करते। बघा, तुम्हाला कमी टक्केवारीमध्ये तुम्हाला शेताला जे मशागत करायचं आहे, शेतीची सर्व सुधारणा करायची आहे, यासाठी जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या अंतर्गत तुम्हाला कर्ज मिळतं। बघा, त्याचा लाभ नक्की घ्या। यासाठी सुद्धा अर्ज कसं करायचं ते पण सांगतो, पुढे लक्ष देऊन बघा। हे सर्व व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तत्पूर्वी पुढची योजना बघा, पीक विमा योजना। तुम्ही पीक विम्याच्या माध्यमातून भरपूर पैसे घेतले असणार, तेच सांगतोय, काही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत त्यांना सांगतो। बघा आता 2024 खरीप हंगामात राज्यातील 1,70 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला, तरी रब्बी हंगामात 66 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ सुद्धा घेतला आहे। हा आकडा विक्रमी असून यातून शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत वाढती जागरूकता दिसून येते। मागील वर्षी या योजनेसाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद होती। चालू वर्षी ही रक्कम वाढवून 5,174 कोटी रुपये करण्यात आले आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं, शेतकरी तुम्हाला शेतकरी असल्यामुळं सरकार तुमच्यासाठी भरपूर मदत करत आहे। तुम्हाला मागच्या वर्षीच्या तुलनेत जर आता विचार केला तर 2,000 कोटी मागच्या वर्षी होती, आता 5,174 कोटी वाढवण्यात आले। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे सरकार एकदम चांगलं आहे, तुम्हाला मदत करणारं आहे। तुम्हाला माहितीच असेल, तुमच्या बायकोसाठी, तुमच्या सुनेसाठी, तुमच्या बहिणीसाठी तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमच्या घर संसारासाठी चालण्यासाठी कशी तुम्हाला मदत करत आहे। पुढचा हप्ता सुद्धा आहे, तो सुद्धा 21 रुपये करण्यात आला आहे, तुम्हाला माहितीच असेल। तसेच तुम्ही शेतकरी आहात तर तुमच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाचे 60,000 रुपये तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहेत। बघा, हे सर्वांचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज कसा भरायचा ते पण सांगतो। बघा, त्यापूर्वी तुम्हाला योजनेचे महत्त्व आणि परिणाम सांगतो। बघा, आर्थिक सुरक्षितता, या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे। कर्जमाफी आणि व्याज सवलतीमुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल। पीक विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांना आर्थिक संरक्षण मिळेल। दुसरा, शेती व्यवसायाला प्रोत्साहन, या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय सुरू ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल। आर्थिक मदतीमुळे ते नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करू शकतील, ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल। बघा, सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला निर्णय घेतला आहे, घोषणा केली आहे। तुम्हाला या अंतर्गत तुम्हाला थोड्याच, आता तुम्हाला माहित असेल, फक्त 3% व्याजामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणि त्यासाठी तुम्ही यासाठी लाभ नक्की घ्या। आता तुम्हाला सांगणार याचा अर्ज कुठं भरायचा, तुम्ही जवळच्या नेट कॅफेमध्ये जावा। तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही PM किसान योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्ही ज्या ठिकाणी PM किसान योजनेचा जर तुम्ही अर्ज भरला त्या ठिकाणी जाऊन या तिन्ही ज्या 4-5 योजना आहेत हे सांगितलं, याचा जर तुम्ही अर्ज भरला तर तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला थोडक्या पैशामध्ये तुम्हाला कर्ज मिळणार आहे आणि फक्त 3% तुम्हाला पैसे मिळणार आहेत। याचा लाभ नक्की घ्या व अशाच प्रकारचे योजनांविषयी माहिती पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।